पूजा कदम आपल्या सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आत्मनिर्भर महिलांचा प्रवास भाग 5 मध्ये आज आपण अशा व्यक्तीची भेट घेणार आहोत ज्यांनी ट्युशनच्या माध्यमातून त्या मुलांना एक वेगळ्या प्रकारे शिकवण्याचं काम करतात आणि स्वतःचा आत्मनिर्भरतेचा प्रवास त्यांचा चालू आहे। तर आज आपण भेट घेणार आहोत दीपाली सातपुते मॅडम यांची। मॅडमचा प्रवास त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। मॅडम, तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल? नमस्कार, मी सौ दीपाली रवींद्र सातपुते। मी घरातूनच क्लासेस घेते। मी इयत्ता पहिलीपासून ते 7वी पर्यंतचे सीबीएसई, आयसीएसई, एसएससी आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे क्लासेस गेली 9 वर्ष झालं मी घरातूनच हा व्यवसाय करते। म्हणजे पहिले तुम्ही क्लासेसच घ्यायचे हे तुम्ही स्वतः निवडलं का तुम्ही पहिले काय वर्किंग वगैरे? ऍक्च्युअली मी सुरुवातीला स्कूलमध्ये जॉब करत होते, पण प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मी जॉब सोडला। मग त्याच्यानंतर बराच काळ गेला मध्ये मग योगायोग असं झाला की ज्या मुलांना मी शिकवायला होते ती मुलं या सोसायटीमध्ये राहिला असल्यामुळं मग त्यांच्या पॅरेंट्सनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलांचे क्लासेस घ्याल का। मग मी विचार केला की आता असंही मी घरीच आहे तर चला बाबा करूया, कारण की शिक्षण हे असं आहे की सतत अपडेट होत राहते, तर आपल्याला पण त्याच्यानुसार अपडेट राहणं तितकंच गरजेचं आहे। म्हणून मग मी विचार केला की मी घर सांभाळून मुलालाही सांभाळू शकते आणि घरातून क्लासेसही घेऊ शकते। बाहेर तर जाऊन आता मी काही नोकरी करू शकत नाही, मग त्याच्यातूनच मग मी क्लासेस चालू केले। सुरुवातीला 2 मुलांपासूनच मी क्लासेस चालू केले। म्हणजे आणि आता बऱ्यापैकी तुमच्याकडे किती मुलं? म्हणजे आता 9 वर्ष झाले। सुरुवात मी 2 मुलांपासून केली होती आणि आज आता माझ्याकडे 40 मुलं आहेत शिकण्यासाठी येतात। हे जे क्लासेस वगैरे घेता म्हणजे घरातून घेताच, पण मॅनेज कसं होतं? घरचा सपोर्ट किती आहे या सगळ्यामध्ये? घरच्यांचा सपोर्ट भरपूर आहे। माझे मिस्टर खूप सपोर्टिव्ह आहेत। त्यांनी पहिल्यापासून मला, त्यांचं असंही काही नव्हतं की तुला म्हणजे करणं गरजेचंच आहे, पण एक आपण आहे ना की आपल्या स्वतःच्या पायावरती पण आपण उभं राहिलं पाहिजे। त्यामुळं की मी त्याच्यातूनच निर्णय घेतला की नाही, मला काहीतरी करायचंय आणि मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये मला मिस्टर खूप सपोर्ट करतात। हे क्लासेस तर घेताच तुम्ही, पण याच्यातून अजून काय नाही का? म्हणजे ज्या महिला आहेत, भरपूर महिला अशा आहेत की ज्या खूप सुशिक्षित आहेत वगैरे, पण एक कॉन्फिडन्स नसतो त्यांना की बाबा मी ही करू शकते, भीती वाटते त्यांना की क्लासेस कसे घेऊ, माझा एवढा गॅप झालाय, मला येईल का शिकवता वगैरे। तर मग तुम्ही काय सांगाल की कुठनं सुरुवात केली पाहिजे? बेसिक पासून म्हणजे सुरुवातीला थोडंसं, आता बराचसा गॅप झाला असेल तर सुरुवातीला 1 महिना तुम्ही थोडंसं आधी अपडेट राहा की वेगवेगळे बुक्स घेऊन तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता की मला कशा प्रकारे घेता येईल। थोडेसे व्हिडिओज, आता खूप आपल्याकडे नेटवरती मटेरियल खूप अवेलेबल आहे, त्याचा आपण आधार घेऊ शकतो आणि त्याच्या प्रकारे आपण हळूहळू एकदा सुरुवात केली, फक्त सुरुवात महत्वाची। एकदा सुरुवात झाली की हळूहळू आपण त्या गोष्टी शिकत जातो आणि अनुभवातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात। आणि तुमचं म्हणजे काय मत आहे की फक्त इंग्लिश मीडियमचे क्लासेस घेतल्यानेच फायदा होतो का मराठी मीडियम ही कोणीतरी, म्हणजे आता एखादी महिला आहे फक्त मराठी मीडियम म्हणजे तिचं स्वतःचं शिक्षण झालंय, इंग्लिशची भीती वाटते, तर ती मराठीमध्ये ही म्हणजे करू शकते असं काही नाही। जितकी इंग्रजी आहे तितकीच मराठी तर आपली मेन भाषा असल्यामुळं तीही तितकीच महत्वाची आहे। तेही तसे क्लासेस घेऊ शकतात आणि तुम्ही इंग्रजी माध्यमाचे पण क्लासेस घेऊ शकता, असं त्याच्यामध्ये काहीच फरक नाही, दोन्ही सेमच आहे, फक्त लँग्वेजचा थोडासा फरक। तुमचा मेसेज काय आत्मनिर्भर महिला ज्या आहेत, ज्यांना काय करायचंय, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? तुमचं आजच्या काळात माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे सपोर्ट आपल्याला घरच्याचा सगळ्यांचा असतोच, पण एक आपलं स्वतःचं अस्तित्व जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर तुमच्या अंगी जी काही कला असेल ती तुम्ही बाहेर काढा आणि हळूहळू तुम्ही त्याच्यातून त्या कलेला एक व्यवसायाचं स्वरूप पण देऊ शकता आणि ती आता काळाची गरज आहे। त्यामुळे माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक महिलेने त्यांच्या अंगातले जे काही कलागुण आहेत ते ओळखून त्याच्यापासून तुम्ही छोटी छोटी सुरुवात करू शकता। आम्ही जो आत्मनिर्भर महिलांचा प्रवास करतो त्याच्याबद्दल तुमचं काय मत, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय त्याच्यात? नाही, तुमचा जो हा तुम्ही सुरू केलेला जो टास्क आहे ना तो खरंच खूप छान आहे की म्हणजे याच्यातून तुम्ही दाखवतायत की असं नाही की फक्त मोठ्या मोठ्याच व्यक्तींबद्दल तुम्ही आहेत, छोट्या छोट्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून ज्यांनी सुरुवात केली। त्यामुळे काय होतं की ज्या महिला घाबरतात की मी हे कसं करू, मला हे जमेल की नाही, त्यांच्यासाठी हा चांगला संदेश आहे की नाही बाबा, आपणही घरी बसल्या काही ना काहीतरी करू शकतो। याच्यातून तुमच्यामध्ये काय बदल झाला आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला किती सक्षमता आली याच्यातून? आर्थिक बाबतीमध्ये तर भरपूर मला सक्षमता आली की मला माझ्यात पण खूप कॉन्फिडन्स बिल्ड झालाय की हा नाही मी करू शकते। म्हणजे मला सुरुवातीला मलाही सुरू करताना थोडंसं भीती वाटत होती की मी हे करू शकते का, लहान बाळ आहे तर मी हँडल करू शकते का, पण जशी जशी सुरुवात केली तसं मला
जमायला लागलं आणि त्याच्यातून मला घरासाठी सुद्धा मी हातभार लावू लावू शकतो. शकता. हम्म. म्हणजे मिस्टरांना तुमच्याकडून सपोर्ट हो, होतो support आहे. आणि याच्यातून तुमच्या मुलाला एक वेगळं काहीतरी की आपली आई हो. करते आणि हो, शिकवते. आणि आपल्या प्रत्येकाचं हे आपण करतो शेवटी कशासाठी, आपल्या मुलांसाठी, की त्यांना एक चांगलं सिक्युअर फ्युचर आपल्याला द्यायचं असतं. हम्म. तर मग मी ह्या माध्यमातून नाही का, की माझा स्वतःचा जो व्यवसाय आहे त्याच्यातून मी थोडा मिस्टरांना हातभार लावून आपल्याच घराला आपण पुढे पुढे नेऊ नेऊ शकतो. दीपाली मॅडम यांचा प्रवास खरंच खूप छान होता. खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून. छोट्याशा गोष्टीतून आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो ही कल्पनाच खरं वेगळी आहे. प्रत्येक महिलेने एक विचार केला ना की आपल्या अंगातली जी कला आहे त्याच्या माध्यमातून आपण काहीतरी करू शकतो. जसं त्यांनी जाणलं त्यांच्या अंगात बाबा की त्यांना ट्युशन्स घेऊन त्या स्वतः आत्मनिर्भर होऊ शकतात, अशा बऱ्याच महिला असतील. आणि त्यांनी दिलेला खरंच संदेश खूप चांगला आहे. त्यांनी दिलेला की तुमच्या अंगातली कला ओळखा आणि त्याच्यातनं पर्याय निवडा तुम्ही आत्मनिर्भर होण्यासाठी. तर छान वाटलं दीपाली मॅडम तुमच्याशी बोलून आज आम्हाला. दीपाली मॅडम या मानाजीनगर नरे येथे 1ली ते 7वी CBSE, SSC आणि ICSE बोर्डचे क्लासेस घेतात. मॅडमचा नंबर मी दिलेला आहे खाली स्क्रीनवर. ज्यांना कोणाला ट्युशनसाठी चौकशी करायची असेल तर मॅडमशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मॅडमचा प्रवास खरंच खूप छान होता. खरंच छोट्या प्रयत्नातून मोठे बदल घडू शकतात. तर तुम्हीही अशा आत्मनिर्भर महिला असाल किंवा तुमच्या ओळखीत अशा महिला असतील तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, म्हणजे आम्ही सर्वांपर्यंत त्यांना पोहोचवू. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.